पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर 29,000 कोटींच्या प्रकल्पांची करणार पायाभरणी। दौऱ्याच्या माध्यमातून विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती। आमच्या हक्काचं आरक्षण द्यावं अन्यथा विधानसभेचे 288 उमेदवार पाडणार। मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। बारामतीमध्ये उद्या राष्ट्रवादीचा जनसन्मान मेळावा। मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता। मोदींच्या काळातील प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवस। आरएसएसचंही आणीबाणीला खुलं समर्थन होतं। संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। गद्दारांनी गद्दारांना निवडून आणलं। विधान परिषद निवडणुकीवरून संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। तर काल काही अपक्ष आमदारांना 2 एकर जमीन दिल्याचाही राऊतांचा आरोप। नारायण राणेंच्या खासदारकीला विनायक राऊतांचं आव्हान। विनायक राऊतांकडून हायकोर्टात याचिका दाखल। मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा राऊतांचा आरोप। मंत्री अब्दुल सत्तारांना कोर्टाचा झटका। अब्दुल सत्तारांच्या मुलाच्या शिक्षण संस्थेच्या कॉलेजची मान्यता रद्द। कॉलेजची मान्यता बेकायदेशीर असल्याचा आरोप। पंढरपुरात शालेय पोषण आहारात आढळला मृत बेडूक। पोषण आहारात मृत बेडूक आढळल्यानं आणखी किती दिवस चिमुकल्यांच्या जीवाशी खेळणार? संतप्त पालकांचा सरकारला सवाल। आषाढी एकादशीला शेळ्या मेंढ्यांसह मेंढपाळ घालणार विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा। धनगर आरक्षणासाठी मेंढपाळांचं एकादशीच्या दिवशी प्रदक्षिणा आंदोलन। अलिबागमध्ये पावसाची दमदार हजेरी। जोरदार पावसामुळे रुग्णालयात शिरलं पाणी। रुग्णालयात भर पाण्यात रुग्णांवर उपचार। एकोणीस तारखेला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक। विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा घेतला जाणार। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे 7 आमदार फुटले। विदर्भातील 1, मराठवाड्यातील 3 आमदार तर मुंबईतील 1 आमदार फुटल्याची सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरात धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली इसिसचं जाळं। जिल्ह्यातील 50 तरुण इसिसच्या संपर्कात असल्याची माहिती। रत्नागिरी जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राजापूर लांजा मतदारसंघावर काँग्रेसचा डोळा। काँग्रेसकडून हे तयार हम आशयाचे बॅनर। राज्यात अवैध वृक्षतोड केल्यास 50,000 रुपये दंड ठोठावला जाणार। वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा निर्णय। मराठा क्रांती मोर्चाची बॅनरबाजी। मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडीनं भूमिका जाहीर करावी। मंत्रालय परिसरात केली बॅनरबाजी। विधान परिषदेवर पिंपरी चिंचवडच्या अमित गोरखे यांची वर्णी लागताच शहरात भाजपकडून जल्लोष। भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष। बदलापूरमध्ये रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटली। पाईपलाईन फुटल्यानं मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त सांडपाणी बाहेर। केमिकलयुक्त पाण्यामुळे नागरिकांना त्रास। राज्यात शाळा महाविद्यालयाच्या 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्स विक्रीला बंदी। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्रमांची घोषणा। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर ते पवनी मार्गावरील रस्ता पाण्याखाली। पुलावर पाणी आल्यामुळे प्रवाशांचा जीवघेणा प्रवास। सातारा जवळील केळवली धबधबा पर्यटकांसाठी बंद। पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनाचा निर्णय। उल्हासनगरमध्ये पावसामुळे नागरिकांच्या घरात शिरलं पाणी। रस्त्यावर बांधकामाचे ढिगारे पडले असल्यानं पाणी नागरिकांच्या घरात शिरलं। पूजा खेडकर प्रकरणी ऑडी कार पोलीस स्टेशनला हजर करण्याचे आदेश। ऑडी कारसह कारचे कागदपत्रे तपासण्यासाठी हजर राहण्याचे आदेश। विधान परिषदेच्या विजयानंतर पंकजा मुंडेंना आनंदाश्रू। औक्षण करताना पंकजा मुंडेंच्या मातोश्री भाऊक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।